प्रतिनिधी अनिश शेख भिकन मुंबईनजीक असलेल्या नालासोपारा येथे राहणाऱ्या संचिता उगले या टेलिव्हिजन अभिनेत्रीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अचोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून रविवारी सायंकाळी 6:30 ते 7:30 दरम्यान हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संचिता नालासोपारा येथे आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत राहत होती. घटना घडली तेव्हा ती घरी एकटीच होती, कारण घरातील इतर सदस्य बाहेर गेले होते. कुटुंबीय घरी परतले असता त्यांना संचिताने साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाच्या सर्व शक्यतांची पडताळणी करत तपास करत आहेत. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील तणावाच्या कारणांचा शोध घेतला जात असून पोलीस कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचे जबाब नोंदवून घेत आहेत. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कल 14/6/2026 को आचोले पुलिस स्टेशन की जुरिडिक्शन में एक मामला सामने आया है। कुमारी संचिता मच्छिंद्र उगले, उम्र 22 साल, इन्होंने अपने खुद के घर में कुछ रीजन की वजह से सुसाइड हैंगिंग किया है। उस वजह से उनके पिताजी की मच्छिंद्र उगले इनके फिरियाद से गुन्हा दाखिल किया है। आकस्मिक 58/2026 दाखिल किया है और आगे का कार्रवाई चालू है। इन्वेस्ट पंचनामा कार्रवाई हो गई है और मरने का रीजन इन्वेस्टिगेशन में आगे समझ में आएगा, वो हिसाब से आगे की कार्रवाई होगा। संचिता कुछ फिल्मों में भी काम कर चुके अभिनेत्री है कुछ? फिलहाल वो काम करती थी ऐसा समझ में आया है। फिलहाल रीजन क्या है आपने को इन्वेस्टिगेशन में समझ में सर कुछ सुसाइड वगैरह मिला है? अभी तक फिलहाल वैसा कुछ नहीं मिला, मगर पिताजी का कहना है कि उनकी किसी के खिलाफ कोई शिकायत नहीं है।